पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. दोस्तांनो, आज पुन्हा तुमच्या टेन्शनला करा छू, कारण मी वैदेही घेऊन आले आहे कॉटन किंग प्रस्तुत फू बाई फू. दोस्तांनो, आपल्या ओंक्याला कधी कोण आवडेल ह्याचा काही नेम नाही. गेल्या वेळी नाही का एका वरातीत जी आवडली तीच त्याची लांबची बहीण निघाली. पण आता खरोखर एक लांबची मुलगी त्याला आवडली आहे. पाहूया ही त्याच्या जवळची होतीये का. सो लेट्स गो टू चायनीज कॉर्नर. अरे नडू नडू नन्नर कोण? आमच्या शिवाय नडू नडू नन्नर कोण? आमच्या शिवाय अरे आले कुणाची पाळी? अरे जिंकून आली खालची आई. अरे एक ओव्हर 3 बस खालची आई जिंदाबाद. एक और 3 बाद उल्टी आली जिंदाबाद जिंदाबाद उल्टी आली. अरे लालपरी लालपरी आज लेट झाली काय? ए मला एक खोपली दे रे. हे वासाड्या मेल्या नीट बघ. लालपरी नाही काय, लाल ड्रॅगन आहे. हे माया घेऊन जा रे याला. घ्या अस्सल कोकणातला चायनीज घ्या. चायनीज कोकणातलं मालवणी चायनीज. तू काय शेजवान चटणीच्या जागी काय खोबऱ्याची चटणी देतोस काय रे? तर नमस्कार मंडळी. हा जो काय कोंबडो चषक विजेता संघ हा इथे उभा राहिलेला आहे. हा कोंबडो उधळल्यागत फडफडता. तर ह्यांच्याकडे जाऊया. ह्यांचो कॅप्टन खया. हा कॅप्टन कडे जाऊया. ओमकार, तुला काय वाटतं? नमस्कार, माझं नाव मुकेश जाधव आहे. इथं कोपऱ्यावर माझी चायनीजची गाडी आहे. सगळ्या ऑर्डरी घेतो. लग्न, बारसं, मुंज. माझा नंबर आहे 95 मेल्या स्वतःची ऍड करतो. नमस्कार, माझं नाव मुकेश. चायना टाउन ह्यांना आहे ना आपल्या बॉर्डर कळतच नाहीत. दिसली जागा का घुसतात. ओमक्या, हो काय सांगशील? पोरांनी सांगितलं तसं खेळलेलं आहे. म्हणजे 3 मॅचीत 7 कॅचिक सोडला नाही. पण माझा शब्द नाही सुटू दिला नाही. बोलला की झेलला नाही. बाकी माझं बॉलिंग तर तुम्हाला माहितीच आहे. अख्ख्या दसपटीत माझ्या बॉलिंगची दहशत आहे ना. यांनी बघितलं नाही असेल. वय तर बघितलं तुझी दहशत बघितली. मंडळीनं तुम्हाला सांगतो, एका ओव्हर मध्ये 6 बॉल असतात. 4 ओव्हरची मॅच होती, म्हणजे 24 बॉलची मॅच. पण या वसाड्याने एका ओव्हर मध्ये 27 चेंडू वाईट टाकलेले आहेत. आता होतं कधी कधी होतं. पण माझ्यासारखा कोणाला क्रिकेटचा नॉलेज आहे का विचारा. मग त्याला तुला क्रिकेटचा नॉलेज आहे म्हणजे मग मला सांग, ऑफ ब्रेक म्हणजे काय? हाताजवळ असतो तो हँड ब्रेक. मेलो वसाडो, हा तुझा नॉलेज आहे क्रिकेटचा. हा ओमच्या वाडीत नवीन मुलगी गेली. हे मेल्या, हे असं फसवून तुला घरी पाठवलं. तेव्हा हे पोरं कुठे मॅच जिंकली. अन्या ह्याला काय तर सांगा. काय म्हणून मी रिपोर्टर पासून 4 हात लांब राहतो. हा पण माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नका म्हणाव. आता आला अंगावर घेईन भिंगावर शिंगावर. अन्या त्या मराठी वाड्मय मंडळाला फोन करेन. त्यांना म्हणून ही म्हण बदलून घ्या. अरे वांक्या, मला माहिती आहे ना हा कोण आहे. अरे हा वरच्या आलीचा रिपोर्टर आहे. मला माहिती आहे ना, ज्याचा बोलतो ना त्यालाच बरोबर बोलतो. अन्या ज्याची जलते तास भरपूर बोलतो. मला माहिती आहे ना. अरे हारली रे हारली, वरच्या आईची टीम हारली. अर्ध्या हळकुंडाने पिवले होऊन माहित आहे मोठा. लोकांना माहिती आहे, जेव्हा जन्म घेतला ना तेव्हाच मी जिकायला आलेला आहे. माझ्याबद्दल लोकांना विचार. लोक काय म्हणतात माहितीये काय? बालाचं पाय हलण्याचं दिसतात. पाळण्यात दिसतात. बदलून टाक.
अरे जा, लाईव्ह आईची टीम बघायला. नाही, हल्ली वरच्या पहिल्या राऊंडमध्ये नाही. म्हटलं सांगणार अन्या तो शपथ जागेवर बस. शपथ जागेवर बस. अन्या आपल्या टीमला माझ्याकडे चायनीज सांग. चायनीज अन्या होय गावात काही मॅटर झाला काय रे? नाही रे. मग हे कराटेवाले कसे आले? थांब थांब मी विचारतो. विचार. एक्सक्यूज मी. असा विचारणार आहेस? एक्सक्यूज मी. बघ कसं वाटतं. विचार. आणि राणीबाग मधून पेंग्विन पळाला. चला ती माझी बहीण हाय. तुम्ही मिल मध्ये कामाला होते काय? चल ना तुझा तोंडता. चला जपानहून आलीये. काय ह्या जपानहून आले? म्हणजे ह्यांच्या समोर जे पण बोलायचं तर जपान बोलायला हवा. मारला. ऍक्च्युली माय अंकल इज लिव्हिंग जपान. कुठे साकिनाका. सीमा साकिनाका. असं शहरच नाहीये. आणि जपानला फोन कर, त्यांना म्हणून एक शेअर बदलायचा आहे. आले गमत्या याला गंमत सुस्ती वेलो येईल. काय मी काय म्हणते विषय वाढवायचा आहे काय? वाढवायचं म्हणजे आपण लक्षात ठेव, काय आयुष्य म्हणजे एक क्रिकेटचा खेळ आहे. कधी विकेट पडू शकते. होय. त्याच्यामुळे आपण फिल्डिंग लावलेलीच पाहिजे. कळलं काय? माझ्या का बघ. होय. बस हा कायम ठेव. काय मी काय म्हणते काय? ती जपानची आहे. होय. आयटम इम्पॉर्टंट आहे. हा बघतलंस वहिनी आहे तुझी. मी जुलवतो. मिरगी आली ना? मिरगी आली ना तुला? अरे मिरगी नाही आली. मग काय झाला? मिमिक्री आली. काय मला चॉपर राईस पाहिजे. तुला काय हवा तर देताय मी. तुला चॉपर राईस पाहिजे ना? देताय. तिथं कोपऱ्यात चॉपर राहायचं. जा तू. मिरगी आली. नाव काय सांगितलं? मी मयुरी. इकडं कसं काय म्हणजे? इकडं मी देवीच्या दर्शनाला आले. जपानवर ना मानायला पाहिजे. इथं लोकांना मुंबईवर यायला टाइम नाही. तुम्ही डायरेक्ट जपानवर आलात. वा 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 वा. म्हणजे बघा तुम्हाला संस्कृतीची किती जाण आहे. होय. हा? म्हणजे तुमच्या पेहरावात तिकडची संस्कृती आणि बोलण्यामध्ये आपली कडली संस्कृती. वा, अभिमान वाटतो तुमचा. आरिगातो गोजाइमासु. माझी आई म्हणते जो बोलतो त्याच तू. आरिगातो गोजाइमासु. म्हणजे Thank you. काय ते केव? Thank you. थँक्यू. सवय नाही ना. वेलकमला काय म्हणायचं? Doritashimashite. कोण कुठे नाचते? Doritashimashite. ढोलकी कशी वाजते? Doritashimashite. थंडी कशी वाजते? आज लय नाही वाटत आहे तुला सुचत आहे? एरवी कशी असते आज लय वाजते. काय वेलकम. काय वेलकम. नमस्कार केला. नमस्कार. जपानला फोन कर, त्यांना म्हणून नमस्कार करण्याची पद्धत बदलून टाक.
नमस्कार बदलून टाक. बदलून टाका म्हणून कोकणी माणसाला वागता येणार नाही. उभ्या उभ्या नमस्कार करून टाका. दोरी काय का तर तशी मस्त आहे. दोरी तशी मासते. मला गाणं सुचलं दोरी तशी मासतेवर. होय वाव आय लव्ह सॉन्ग. तुम्हाला आवडतं? ऐकून तर दाखवायला पाहिजे. दाखव. दोरी तशी मासते. झाला नजरेचा वार केला दिल हा बेजार. झाला नजरेचा वार केला दिल हा बेजार. आज शिकारीचा बंदोबस्त आहे. माझ्या शिकारीचा बंदोबस्त आहे. डोली कशी मस्त 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 आहे. कसं वाटलं गाणं? सो नाईस. तुम्ही कमाल आहात. असा आहे गोगोयचा मास. काय सांग? अरिगातो गोजाइमास. दोरी तशी मासते. आणि इथं काहीतरी टोचते. काय? अरे थँक्यू आणि वेलकम याच्यामध्येच वेळ घालवणार आहे. म्हणजे काय? अरे आपण नवीन नवीन भाषा शिकायला नको? हे तू बोलतोयस? मग अरे इंग्रजी इयत्ता पहिलीपासून आपल्याला होती तेव्हा नाही विचार केलास तू? हा तुझं चुकतं. काय? नीट आहे. एखाद्या गोष्टीची वेल असते. आयुष्याच्या वेगवेगळ्या वलनावर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आजमावून बघायच्या असतात. होय. आता कळतं तुला? काय? म्हणजे भाषा नाही का वलवावी तशी वलते म्हणतात ती उगाच नाही. आता वलन बघ. ये इश्क बया करने लफ्जों की जरूरत नहीं है. वाह 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 वाह. ये नक्की चांगला आहे ना? चांगला आहे. ये इश्क बया करने लफ्जों की जरूरत नहीं है. मोहब्बत का इकरार करने के लिए शब्दों की जरूरत नहीं है. वाह वाह वाह. इधर वाह. हमने तो इकरार आंखों में कर दिया. तुमसे बात करने खुद तुम्हारी जरूरत नहीं है. वाह 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 वाह. गेलं झालं. आय लव्ह शायरी. तुम्ही कमाल आहात. आता सगळं झालेलं आहे. मला फक्त मनातलं तुला काहीतरी सांगायचं आहे. लगेच कुठे सांगतो? लगेच म्हणजे जपानची एसटी आली निघून गेली तर करशील काय? मग मयूरी तुम कहो तो तुम्हारी कदमों में चांद तक ला दूंगा. तुम कहो तो तुम्हारी कदमों में चांद तक ला दूंगा. सवाल ये है कि चंद्र तुला दिला तर कोजागिरीला पुजणार कोणाला? दादा कल काढता. काय काढता? इथे एवढा वल काढला त्याचा काय? दादा त्याने कल काढली. कोणाची? हिची? ओमकार काय? इकडे माहित आहे कोण आहे? हा माहित आहे. हिचं नाव मयुरी आहे. माहित आहे. तिचं नाव मयुरी आहे. ती सायन्स आहे. हा. जपानला असते ती. माझ्या मामाची मुलगी आहे. माहित आहे मला. आणि हिच्यासोबत माझं लग्न ठरलेलं आहे. ओमकी भाई काय? मॅच तू जिंकलाय आणि ट्रॉफी तो घेऊन चाललाय. ठीक आहे. ओमक्या काय? आमच्या लग्नाला यायचं. हा आता बघ जल्ला माझ्या लग्नात ढोल कशी वाजती. ए सचुस्की वाजुस्की. कसा वाटला यांचा परफॉर्मन्स? हाऊसफुल शो. कहर आहात तुम्ही सगळे. म्हणजे मला आधी एकतर योगिनीचं फारच कौतुक करावं असं वाटतंय. योगिनी क्या बात आहे यार. टोटल टॉप टू बॉटम चेंज. थँक्यू. म्हणजे प्रत्येक जण येऊन बॅटिंग करायचीच असं ठरवून करत होता. आणि तुझं कुठल्या पद्धतीचं हे चायनीज बनवणं होतं? मला सॉलिड आवडला की अस्सल कोकणी चायनीज.
तुम्ही सगळेच जण इतके त्याच्यात रमून गेला होतात ना त्या स्केटमध्ये की तुमच्याबरोबर आम्ही सगळे फरफटत असे तुमच्यावर आलो आणि असे हसत होतो. वेड लावलत तुम्ही, वेड लावलत. लव्ह यू, क्या बात आहे. सगळे जण मस्त, सगळे जण. उमेश, आज चायनीजच्या नूडल्स उडवाव्याशा वाटत होत्या, वा. पण चायनीज प्रेमाचं सूप इतकं टेस्टी असतं हे आज पहिल्यांदा कळलं. वा वा, ट्रिपल नाईस परफॉर्मन्स होता. क्रिस्पी परफॉर्मन्स होता. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. प्लीज बसा. थँक्यू. अरे हे लोक चाळीतली एरियात गाजतात. एक नंबर आमची दुनियेसाठी एक नंबर आमची दुनियेसाठी दुनियेसाठी वा 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 वा, ताय तू वैदेही काय चालला काय रे? अरे चाललं काय म्हणजे कायचे? राणी तो पप्पांनीचे. राणी तो पप्पानी मेले ह्या काय हाडलंस बुद्धिबळ? तुझ्या बापसाक मेले तो साधो कॅरम खेळूक तो एक एक दिवस लावता. हे बुद्धिबळाक एक आठवडो घालवतो तू. अरे हॅलो हॅलो जो गाडा तारा छबीला तारा रंगीला तारा रंग बेहरे जुए तारी बात रे. जो गाडा तारा ओने छबीला तारा ओने रंगीला तारा रंग बेहरे जुए तारी बात रे. गाडी आवी छे. कचऱ्याची गाडी आली. चला काय झाला? घंटा गाडी नाही, होम मिनिस्टरनी गाडी आवी छे. होम मिनिस्टर हो बाय, ये लवकर खाली ये. नटून झाला असेल खाली ये. तुम्ही सेम साडी नेसली छे, एका ताग्यातून शिवली छे. तुझ्या औशिक खालन कोल्यान सेम साडी किती घातलं? एकच चापटीत गार करेल. डिट्टो साडी तू कशाला घातली ग? ए मेले, जास्त तोंड पाडू उचकट. आले 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 आले, मला ध्याप द्या ध्याप द्या. आले, नता भांडू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराला वाटणाऱ्या थाल्या सगळ्या थेमत असतात. आणि वहिनी आज तरी फुकट नसलेल्या थाल्या घालायच्या ना. ओके. हा, अरे बाबा, नेसतात ती साडी आणि घालतात ती. आय डोंट नो. मेलवा, मराठी बोलताना वाक्याच्या शेवटाक नुसतं छे लावणारो पारसी कम गुजराती तू आमका शिकवतो भाषा. भाषा शिकवता. आणि कोकल्या फुकट साड्यांचं काय सांगतो तू? आमचे नाही घेत ना साड्या. काय म्हणतीस तू? काय म्हणतीस? काल घेतलं ते काय होतं? चादर होती ती. 8 नंतर काय घ्यायला नको बाबा. कोकले यंदा ठरवलंय पैठणी जिकायची सौताच्या जीवावर. हे बाघीने ठरवलं छे, ही जिंकणार छे. तू आधी स्वतःच्या जीवावर लिमलेटच्या गोळ्या घेऊन दाखव. पैठणी घेता? पैठणीच्या प्रत्येक मोराव नाव लिवलंय शिंदे. नाचत्या मोऱ्या वागड्या नमस्कार नमस्कार नमस्कार. बाहेर कोण सगळ्यांनी वळून घ्या. वळून घ्या भाऊजींका. वळून घ्या. अरे बापरे. हो हो.
हा वा वा वा. काय घाम पुसत काय तुम्ही वावा करता नुसता. तुम्ही जरा काहीतरी ओळणी वगैरे टाका ना भाऊजी. नाही, नाही, देतोय 100 देऊ. 100 काय दुखवतो देतात. 101 देऊ. 101 बरं बरं हे घ्या वहिनी. 101 हा वा 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 ठीक आहे. वहिनी तुम्ही पण घ्या. 101 दिले ना. चला हरकत नाही. तर मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये. आणि आपण आलेलो आहोत मुंबईतल्या बवाल ह्या चाळीमध्ये. आणि आपण या 2 वहिनींना भेटणार आहोत, शिंदे वहिनी आणि मालवणकर वहिनी यांना. तर मालवणकर वहिनी तुम्ही ओळख करून द्या. हा नमस्कार, मी मालवणकर. हे माझं गो मिस्टर मालवणकर. आणि हा जो दिसता ना हा मित्र कॉकल्या. टिंगल बरं मुलं ते लेखकांनी दिग्दर्शकांना जर मनावर घेतलं तर येतली पुढच्या एपिसोड पर्यंत. अरे वा 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 वहिनी मस्त छान उत्तर दिलेले तुम्ही. हे घ्या 100 रुपये. शिंदे वहिनी तुम्ही ओळख करून द्या. नमस्कार, मी मिसेस शिंदे. हा. हे माझे मिस्टर शहा. अरे नमस्कार भाऊजी. नमस्कार. हा हे माझे मिस्टर शिंदे. हा. हे शहा तिथली भाभींचे मिस्टर शहा. अच्छा असं होय. असं सांगा ना तुम्ही. आणि ही आमची वैदेही. हिच्या मागे चाळीतली समधी पोरं आहेत. आहा. आणि हे आमचे भांगरे बॉईज. ती चाळीतली पोरं हीच आहेत. वहिनी हे घ्या तुम्ही पण छान उत्तर दिलेले आहेत. माझ्याकडून 100 रुपये तुम्हाला. बरं आता सगळ्यांनी बसून घ्या. चला सगळे बसलेले आहेत. दोन्ही वहिनींना आपण बोलतं करणार आहोत. तर वहिनी मला सांगा तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? जबरदस्ती मॅरेज. म्हणजे यांना मी लय आवडायचे. तर एक दिवशी असंच नळ पाणी भरायला गेले होते मी. तर पाणी भरता भरता यांनी मला पळवून नेलं ना. मग पाणी वाया गेलं ना. ते तुमचं पुढे काय झालं ते सांगा. मग ह्यांनी ना त्यांच्या सायकलीवरून मला इथं मुंबईला आणलं या घरात. वा, वा, वा. तर आधी तर मला त्यांची ही आवडली. मग मला आमची हे आवडली. मग आमच्यात लव झालं. मग घरी सांगून लग्नाची तयारी बी झाली. अच्छा म्हणजे ह्यांनी सायकल वरून तुम्हाला इथे आणलं मुंबईला. पण हे सायकल वरून अजून उतरलेच नाहीत. बसताय का? नाही हो. काय बोलताय तुम्ही बहिणी? वा 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 तुमची लव्ह स्टोरी खूप छान आहे. तर मला पण वहिनी तुमचं कसं जुळलं? तो माका कुत्रो चावलो होतो ना. काय बोलताय? नव्हतो चावलो. काय म्हणजे त्या आमचं कुत्रच चावलं होतं यांका. बघितलं. मग मी अंका घेऊन दवाखान्यात गेलो. हा तिथं काय गंमत झाली तुम्हाला सांगू भाऊजी. सांगा ना काय काय. डॉक्टर यांका आणि माका तपासत बसलं. मग वा काय दुसऱ्या दिवशी कांदे पोह्याचा कार्यक्रम उरकून टाकलं. वा 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 वा. अरे तुमची पण लव्ह स्टोरी खूप छान आहे छान वहिनी. म्हणजे घे पटकन घे. वा 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 वा. आता ह्या नोट वरती नाव घेतलंच पाहिजे वहिनी. हा मी घेताय. तू घेतलंस? मुंग्यांना साखरेची हाव, पेट्रोलचा वाढलात भाव. मुंग्यांना साखरेची हाव आणि पेट्रोलचा वाढलात भाव. मालवणकरांक कुत्रो चावलो म्हणते आव आव हिच्या ह्या उखाण्याक आधी 14 इंजेक्शन देऊ कोई. वा 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 वहिनी वा 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 वा. मस्त उखाणा घेतलेला आहे तुम्ही. परत घेतले. तुम्ही उखाणा घेताय? हा अच्छा घेणार आहे. अरे वा वा वा. आता तिथली वहिनी उखाणा घेणार. नाश्त्याला खातो आम्ही फाफडा आणि ढोकला. हा नाश्त्याला खातो आम्ही फाफडा आणि ढोकला. शाचा नरडा धरला म्हणून तिला झाले खोकला. मस्त आहे मस्त आहे. चांगलं नाव घेतलेलं आहे तुम्ही. आणि आता शिंदे वहिनी तुम्ही नाव घ्यायचंय. काय करते लाड सवय आहे तिला. लाडानं करतोय मी. हा तर ऐका. ऐका. थांब 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 थांब. अरे अरे ऐका म्हटलं काय तू लावणी सुरू करशील? वहिनी नाव घ्या तुम्ही. हा हा सुंदर सुंदर हरणांचे फेंगडे फेंगडे पाय. ते आहे. सुंदर सुंदर हरणांचे फेंगडे फेंगडे पाय. आमचे शिंदे अजून आले नाहीत. सायकलच चालवत राहिले का काय? वा 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 वा. मस्त नाव घेतलेलं तुम्ही शिंदे वहिनी.
तर शिंदे बहिणींनी जो काय विनोदाला पोलिओचा डोस दिलेला आहे त्यानंतर आपण पुढच्या खेळाला सुरुवात करूया. तर खेळ असा आहे की दोन्ही वहिनींना एक अक्षर देण्यात येईल आणि त्या अक्षरापासून सुरू होणाऱ्या 5 वस्तू जी वहिनी लवकरात लवकर घेऊन येईल ती जिंकणार. काय चमचा गोटी एवढं सोपं आहे. ती जिंकणार हा राऊंड. राऊंड ठीक आहे. आणि आता मी तुम्हाला ते अक्षर देतो आणि अक्षर आहे म. आणि दोन्ही वहिनींनी ही सगळ्या 5-5 वस्तू घेऊन आलेल्या आहेत. तर आपण बघूया शिंदे वहिनींनी किती वस्तू आणलेल्या आहेत. काहीच नाही. बघू मला बघू दे जरा. हे काय मालवणकर वहिनी? हे काय चष्मा नाही. अहो पण तसं नाहीये. मी तुम्हाला म अक्षर दिलं होतं की नाही. म अक्षरापासून सुरू होणाऱ्या वस्तू आणायच्या होत्या. आता मला सांगा तुम्ही चष्म्याला काय मशमा म्हणता का? आणि घड्याळ्याला काय मड्याळ म्हणता का? पुण्याच्या डबीला काय मुण्याची बडी म्हणतात? अहो तसं नाही भाऊजी. यो मालवणकरांचो चष्मा, यो मालवणकरांचो घड्याळ, मालवणकरांची चुन्याची डबी, मालवणकरांचं पाकीट आणि हे सौता दस्तूर खुद्द मालवणकर. 5 वस्तू झाल्या. ते मालवणकर काय वस्तू आहेत काय? हो. नवरा बायकोच्या हातातलं काय असतं? आता बोला. वा क्या बात आहे. टाळ्या टाळ्या झाल्या पाहिजेत बहिणींसाठी. खरंच झाल्या पाहिजेत. कारण हुशारी आणि अतिशहाणपणा हे जे काहीतरी दाखवून जे राऊंडची काय ज्याला भिकेला लावलेलं आहे. अरे ज्याची लाज वाटली पाहिजे त्याचा अभिमान काय बाळगताय तुम्ही? एक मिनिट चला. हा राऊंड इथे संपलेला आहे. आपण पुढच्या खेळाला सुरुवात करूया. तर पुढचा खेळ असा आहे की नवरे हातामध्ये बादली घेऊन उभे राहणार आहेत आणि त्यांच्या बायकांनी म्हणजे त्यांच्या बायकांनी चेंडू असे बरोबर त्या बालदीमध्ये फेकायचे. आणि जी वहिनी जास्तीत जास्त चेंडू बालदीमध्ये फेकेल ती जिंकेल. अरे आता पैठणी. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारात आमचं झालंय. वेळ संपलेली आहे. हिने चीटिंग केली छे. अहो बघा या भाईने इथे चीटिंग केली आहे. अरे या मालवणकरनी पण चिटिंग केली छे. चिटिंग केली तुम्ही ता तुतुंब तुम्ही जात तहानपणा कळू नका. तुम्हाला काय वाटतंय मला काय कळत नाही? मला थगलं कळतंय. बघा आमच्या मराठी लोकांमध्ये भांडणं लावू नका. चालीत राहता ना तर चालीतल्या माणसासारखं राहा. या चाळीची मुंबई चालू नका. बरोबर आहे तुम्ही बरोबर बोलताय. अरे पण एवढा पण रागवू नको मित्रा. अरे ही चाळ आहे चाळ. काय चाळीमध्ये कितीही भांडणं झाली ना तरी वेळ प्रसंगी हे सगळेच एकमेकांसाठी धावून येतात. आणि ही चाळ पाडून इथे पुनर्विकासाच्या नावाखाली मोठमोठे टॉवर उभे राहतील पण चाळ नावाची वाचाळ संस्कृती ही प्रत्येकाच्या मनात घर करून राहील. आणि इथे येऊन मला माझ्या चाळीची सुद्धा आठवण झालेली आहे बरं का. त्यामुळे कसं आहे ना या खेळामध्ये कोणीही जिंकलेलं नसलं तरी पैठणी मात्र दोन्ही वहिनींना मिळणार आहे. या पैठणी 2 टाळ्या होऊन जाऊ दे वहिनींसाठी.
दुनियेसाठी बवाल दुनियेसाठी बवाल. वा 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 वा, क्या बात है, बवाल मच गया. कसा वाटला परफॉर्मन्स? फारच कमाल, फार धमाल. म्हणजे ना आपण आत्तापर्यंत गाण्याला वन्स मोर मिळालेला पाहिला आहे किंवा कुठल्या तरी डायलॉगला वन्स मोर मिळालेला पाहिला आहे, पण मला असं वाटतं स्किटला वन्स मोर ह्याच्यापेक्षा उत्तम होणार नाही. सागर, तू थकत नाहीस का रे? दुखतात ना. पण ते अजिबात जाणवत नाही. मला असं वाटतं आताही बोलताना तू परत ते सुरू करशील त्या कॅरेक्टरमध्ये. इतका घुसलायस तू की आम्हाला अरे थांब असं होत होतं. आणि योगिनी आणि आरती, वा वा वा, फार कमाल परफॉर्मन्स केला तू. आणि शशी, अरे सुरुवात केल्या तू वैदेहीशी तू टाइमपास केलास तिकडे. फार मस्त, पहिल्यापासनं तू कमाल सूर पकडतोस. मजा आली, मस्त. निर्मितीताई, मला आदेश बांदेकरचं कौतुक करायचंय. इतके त्याने आपल्यासारखे नमुने बघितले असतील, म्हणजे त्यांनी कसं इतक्या बायकांना सहन केलं, मला आश्चर्य वाटतं. कारण आत्ता इथे या 15 मिनिटाच्या स्किटमध्ये या 2 बायकांना तू सहन केलंस हेच खूप आहे. तर अशा पद्धतीचे खूप सारे नमुने आदेशनी सहन केले असतील. त्यासाठी त्याला एकदा खूप सल्यूट आणि जोरदार टाळ्या. चाळीत असाच मॅडनेस चालू असतो नेहमी. म्हणजे ते भांडतात काय, एकत्र काय होतात, एकमेकांच्या चुगल्या काय करतात. छान, म्हणजे उत्तम कुटुंब तुम्ही सादर केलं. खूप मज्जा आली, खूप धमाल आली. चाळकर यांना खूप धन्यवाद. पुन्हा एकदा बवाल करायला लवकर या. तुर्तास प्लीज बसा. दोस्तांनो, साडीची घडी मोडणं म्हणजे भव्य अशा दुकानाचं उद्घाटन करण्यासारखा प्रसंग असतो. असाच साडीच्या निमित्ताने नव्या कोऱ्या विनोदाची घडी मोडण्याचा सोहळा इथे पार पडणार आहे. आणि साडीची घडी मोडण्यासाठी येत आहेत फू बाय फू मधील महिला मंडळ. अरुणोदय झाला अरुणोदय झाला. चंदे, तुझी भूपाई लाई दुपारी. कारण मी दुपारीच उठते. अगं माझी शेजारीन ग, बाई ग ती माझी शेजारीन. अगं तू आज घरात? मग मी कुठं जाणार? तुला आता कोणी उभं करत नाही काय? म्हणजे मी माझं घर सोडून कुठं जाणार? अगं तुझा लय मोठा पसार आहे. आपल्या एरियामध्ये एक असं होर्डिंग नाही त्याच्यावर तुझा फोटो नाही. काय सांगतो, इथं कशाला आलीस? आणि त्यात काय आणलंय? अगं आणलंय ग मी ह्याच्यामध्ये की नाही नवीन साडी आहे. मंदिनी मला साडी आणली, मंदिनी मला साडी आणली, मंदिनी मला साडी आणली. अगं ये, मी काही तर भाऊ बिजल आलाय का काय? ही साडी आहे ना, ही माझी साडी आहे. मग इथं कशाला घेऊन आलीस? मला या साडीची घडी मोडायची आहे. तुझ्या घरचे सगळे आरशे फुटलेत का काय? नाही ग, आहे माझ्याकडे आरशाचा माल. तसं नाही ग, ही माझी साडी आहे आणि या माझ्या नव्या कोऱ्या साडीची घडी तू मोडावीस अशी माझी इच्छा आहे. अगं कसं असतं, आपल्या संसाराची घडी मोडू नये म्हणून नव्या कोऱ्या साडीची घडी ही दुसऱ्या बाईकडनं मोडायची असते, अशी आपली परंपरा आहे. पण मला नव्हती माहित. नवीनच कळली. मला तरी कुठं माहित होतं. ही माझ्या नव्या कोऱ्या साडीची घडी आहे ना, तू मोडायचीस. ही जर नाही मोडलीस ना तर मी संसारातून उठेन ग. इतकी वर्ष इतक्या साड्या दुसऱ्या कुणी घडी न मोडता तूच नेसलीस, तेव्हा नाही तू उठलीस संसारातून. आता बाया कशाला उठायला लागलीस? अगं ते कल्चर मला आता कळलं ना. असं होय. आता कल्चरची गोष्ट आहे म्हणून ठीक आहे बा. मला ना आज हीच साडी नेसायची, कारण माझ्या नवऱ्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मला ही साडी नेसायची आणि मला त्याचं स्वागत करायचंय. नाही, काय गरज नाही बघ. बुजगावण्याला डेकोरेशन नाही केलं तरी पाखरं घाबरतात. आई ग, म्हणजे माझा नवरा पाखरू. आई ग, कसं फडफडत माझ्याकडे येतय आणि मी तरी पण माझ्याकडेच येत.
नवरा लई वाईट आहे. वाईट म्हणजे एकदम वाईट आहे. वाईटच्या वाईटच्या वाईट आहे. आता सगळं वाईट वाईट बोलले की नाही तुझ्या नवऱ्याबद्दल, तुला बरं वाटलं? आता मला बरं वाटावं म्हणी साडी नेस ना ग बाय. पण मी ही साडी नेसली तर तू मला काय देणार? आता ही चुप. ठीक आहे, हे जर तू माझी साडी नेसलीस की नाही, ह्याची घडी जर तू मोडलीस की नाही, तर मी तुझी वटी भरीन. नाही नाही, माझी ओटी भरच, ती भरायलाच पाहिजे. पण खना नारळानं नाही गड्या, या साडीनं भर. अगं ये चंदे, ती माझी साडी आहे ना, असं काय करते? ती माझी साडी आहे ना. पण मग काय झालं, याला काय सोनं लागलंय का मला न द्यायला? अगं मी त्याच म्हणते, याला काय सोनं लागलंय काय? तू घे ना तुझ्या नवऱ्याकडनं दुसरी साडी. पाहिजे तर मी तुझ्या नवऱ्याला सांगते काय तुला साडी द्यायला. खरं सांगू? हा, मी तुझी शेजारी नाही, खरंच सांग. माझा नवरा किती कंजूस आहे तुला माहितीये ना. लाईटीचं बिल भरायला नको म्हणून प्रकाश नावाच्या मित्राला घरी आणतो, त्याला पाडतो, मग तो धरप्रकाश पडला. तो मला साडी देणार? ऐक चंदे, लाईट वाईट होतं ग तुझ्या बरोबर, लई वाईट होतं. पण मला सांग, एकदा त्यांनी पुढे जाऊन प्रकाशाच्या ऐवजी ज्योती आणली तर? अशी फडकावीन ना दोघांना. ती ज्योती आमचा दिवा विझवून टाकीन सपशेल. परत तीच राहू दे ग, माझ्या साडीची या घडी मोड ना ग बाई, नाहीतर माझ्या संसाराची घडी मोडल ना. सांगते ना तुला, घडी मोड ना बाई ह्याची. नाही, मी तुझ्या साडीची घडी मोडते, पण तू गड्या माझं मन नको मोडूस. माझं मन आलंय या साडीवर. न बघताच न बघता नवरा केलाय, साडीवर मन यायला काय मोठी गोष्ट आहे? अगे मांजरे, जरा गप्प बस की. तू खवली मांजर. ए खवली मांजर माझा होता, तू कशाला घेतलंस का? सारुंद्री, तुझ्या आख्या अंगाला काटे. काळवीट. मी काळवीट काय? आईच्या गावात गावात, आईच्या गावात बाराच्या भावात, आईच्या गावात गावात, आईच्या गावात बाराच्या भावात. माझी शोन माझी गुंडू तो. अगं ए, इथे येऊन नाचतेस काय? हा वेगळा शो आहे. अरे पण मी तिथूनच आली आहे ना इकडे. अरे पण कशाला आलीस? पब्लिक डिमांड. तुमच्याकडून काहीतरी राहिलंय म्हणून मला दारा भरायला ठेवलंय. कशाला आलीस तू? अरे ही मुलगी सरळ बोलतच नाही. अरे सरळ बोललं काय आणि उलट बोललं काय? अर्थात तोच होतो ना. करेक्ट आहे. कसं काय? काकू, माझं नाव काय? कनक. आणि उलट बोला. उलट कनक. उलट बोललं तरी कनक, सरळ बोललं तरी कनक. आई ग, कसलं माझं पोकोकरू आहे ते. ए पिल्लू, कशाला आलंस तिकडे? मग तू हे साडी घेऊन कशाला आलीस? ही वय ही साडी, अगं ही साडी माझी आहे, तुझ्या बापसन दिली. आली मोठी शहाणी. हे साडी बाबांनी या वैदाई आत्यासाठी आणली आहे. काकू, अगर या साडीची घडी मोडली ना तर आई बाबाचं लग्नाची घडी मोडेल. एकदा सांगून ठेवते, घडी घडी सांगणार नाही. द्या ती साडी. आता मी घरी जाते. आता मी घरी जाते. याला म्हणतात पण. हे म्हणजे असं झालं, हात में आया और मुंह को ना लगा. या सायली, पैठणीचा खेळ आपण तसा झी मराठीवर पाहतच असतो, पण तुमची ही पैठणीची गोष्ट नक्की काय आहे सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. थँक्यू मला आधी विचारल्याबद्दल. मला असं वाटतं की प्रत्येकाची गोष्ट असते एक पैठणीची. जसं माझी पर्सनली एक गोष्ट आहे पैठणीच्या बाबतीतली. मला माझ्या आजीकडनं, माझी आजी गेली वडिलांची मामी,
आणि तिची पैठणी मला दिली आहे ती 51 वर्ष जुनी आहे. ती आजही तशीच आहे, त्याचा पोतही तसाच आहे, त्याचा रंगही तसाच आहे आणि मला असं वाटतं की माझी आजीही तशीच आहे. त्यामुळे आमचा जो चित्रपट आहे गोष्ट एका पैठणीची, ही अशीच एक गोष्ट आहे पैठणीची. आणि त्यापेक्षा सुद्धा पैठणी ही साडी नसून एक इमोशन आहे, एक भावना आहे. आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं, माझ्या भूमिकेबद्दल, तर इंद्रायणी नाव आहे आणि इंद्रायणी नदी इतकीच ती तरल आहे आणि तसाच तिचा स्वभाव आहे. सो खरं सांगायचं तर गोष्ट एका पैठणीची ही हा सिनेमा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आमच्या सगळ्यांचं खूप भाग्य आहे. आणि अशा सिनेमाचा एक भाग होता आला आणि त्याच्यात मुख्य भूमिका करायला मिळाली हे माझ्या करिअरच्या या टप्प्यावर खूप म्हणजे न मागता मिळालेली गोष्ट आहे माझ्यासाठी. सुव्रत, तुला विचारीन, तुझी भूमिका काय आहे या सिनेमात? माझं पात्र तू विचारशील तर यातलं पात्र, त्यांचा व्यवसाय काही असो, माझं पात्र एका माणसाचं आहे. आणि माणसाने कसं असावं, आदर्श मी असं नाही म्हणणार, चांगलं वाईट सगळ्या सहित माणसाने कसं असावं याचं एक चित्रण आणि उदाहरण आहे. हे दोन्ही या पात्रात आहे असं मी म्हणेन. आपल्या आजच्या भागातलं बेस्ट स्किट ऑफ द डे आहे. डिस्कशन चाललंय आमचं. नक्की द्यायचं कसं ह्याचं. बर. चायनीज की प्रेम कहाणी. दोस्तांनो, एखादी गोष्ट मुरली की ती आणखी परिपक्व होते. तसंच तुमच्यातही हे आजचं हसू मुरायला हवं, तेव्हाच त्याचा इम्पॅक्ट उद्या जाणवेल, नाही का? तेच मुरवण्यासाठी आज रजा घेऊया आणि उद्या पुन्हा भेटूया इथेच आपल्या लाडक्या अड्ड्यावर, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत फू बाई फू.